नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ल्ड मॅपिंगच्या सिरीजमध्ये पुढचा लेक्चर घेतो आहे साऊथ आफ्रिकेवरती. बघा, साऊथ आफ्रिकेमध्ये असलेले जे देश आहेत, त्यांचे जे खंड, त्या देशांतर्गत जे नद्या आहेत, पर्वत आहेत, वाळवंट आहेत, या मॅपिंगमध्ये आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, याला दक्षिण अमेरिका का म्हणतात? कारण हा विषुववृत्त आहे. या विषुववृत्ताचा वरचा भाग हा नकाशामध्ये उत्तर दिशा म्हणून हा उत्तर गोलार्ध, आणि नकाशामध्ये ही खालची दिशा दक्षिण म्हणून हा सगळा दक्षिण गोलार्ध. तर साऊथ अमेरिका का? तर हा जो भाग आहे, हा जो खंड आहे, तो दक्षिण भागामध्ये असल्यामुळे याला दक्षिण अमेरिका असं म्हटलं जातं. त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे चर्चा करणार आहोत. आणि इथे एक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला, या नकाशावरतीच तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. ह्या इक्वेटर म्हणजे विषुववृत्तापासून वरचा भाग इथंपर्यंत, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तापर्यंत, आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्तापर्यंत हा जो भाग आहे तो उष्णकटिबंधीय म्हणून ओळखला जातो. आणि हा भाग जो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपासून वरचा आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनपासून खाली म्हणजे मकरवृत्त आणि कर्कवृत्ताच्या वरती हा भाग समशीतोष्ण म्हणजे शीत भाग म्हणून ओळखला जातो. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि विषुववृत्ताच्या आसपास वरती 5 डिग्री आणि खाली 5 डिग्री यामध्ये याला डोल्ड्रम असं म्हणतात. काय म्हणतात? डोल्ड्रम. बघा, दररोज एक फॅक्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी. दररोज 4 वाजता, किती वाजता? दररोज 4 वाजता विषुववृत्तावरती पाऊस पडत असतो. याचं कारण काय? याच्यावरती जे सूर्यकिरण आहेत त्याचे सरळ पडतात विषुववृत्तावरती. सगळ्यात जास्त तापमान येते असतं म्हणून त्याचं बाष्पीभवन होतं आणि परत पाऊस या ठिकाणी पडत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आपण पुढे जाऊया. तर आपण या ठिकाणी दक्षिण अमेरिकेतील देशांची माहिती घेणार आहोत. एकूण देश या ठिकाणी जर आपण बघितलं, तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवतो मी. हा फ्रेंच गुआना आहे पहिला. हा फ्रेंच गुआना, हा सुरिनाम, हा गोवाना, त्यापुढे व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वाडोर, पेरू, बोलिव्हिया, चिली, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे आणि ब्राझील असे एकूण किती देश आहेत? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 देश या ठिकाणी आहेत. अगदी सोपे सोपे नावं आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर यामध्ये हे 2 देश असे आहेत या ठिकाणी. बघा, हा बोलिव्हिया आणि हा पॅराग्वे, हे 2 लँडलॉक्ड आहेत. म्हणजे याला कुठल्याच भागाला, देशाच्या कुठेच समुद्र लागत नाही. याला लँडलॉक असं म्हटलं जातं. आणि 2 गोष्टी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. डबल लँडलॉक एक असतं. डबल लँडलॉक म्हणजे असा एखादा देश आहे ज्याला सीमा तर समुद्राची लागलेलीच नाही, पण ज्या देशाने त्याच्या आजूबाजूला सीमा घेतलेली आहे त्या देशालासुद्धा बाहेरून समुद्र नाही, याला डबल लँडलॉक कंट्री म्हणतात. उदाहरणार्थ, हा एक देश आहे आणि बाहेरून असे सगळे देश त्याला लॉकड आहेत. हा आतमधला देश आहे, त्याला बाहेर कुठे समुद्र लागत नाही, आणि हे बाहेर जे आहेत त्यांनासुद्धा समुद्र नाही. याचा अर्थ डबल लँडलॉक. असे फक्त 2च देश जगामध्ये आहेत. एक सेंट्रल अमेरिकन कंट्री आहे, त्याचं नाव आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान असा देश आहे जे डबल लँडलॉक कंट्री आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि युरोपमधला लिंचेस्टाईन, ज्याला ऑस्ट्रिया आणि आय थिंक स्वित्झर्लंड यांची सीमा लागलेली आहे. उझबेकिस्तान आणि लिंचेस्टाईन हे 2 डबल लँडलॉक कंट्री आहे, तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे बोलिव्हिया आणि पॅराग्वे. सहज प्रश्न येऊ शकतो, लँडलॉक कंट्रीज कोणत्या आहेत? कारण हे 2च आहेत, कमी आहेत म्हणून विचारण्याची शक्यता असते. त्यासाठी या गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहेत. तर या देशांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पहिली गोष्ट आपल्याला एवढी लक्षात ठेवायची या ठिकाणी, या बघा, पनामा थ्रू हे 2 खंड जोडले गेले. तर हा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेशी पनामासोबत कुठला देश कनेक्ट करतो? कोलंबिया. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, या ठिकाणी व्हेनेझुएला आहे. व्हेनेझुएलामध्ये एक लेक माराकायबो
खूप फेमस आहे. गोड्या पाण्याचं सरोवर म्हणा, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लेक मराकायबो या ठिकाणी आहे. त्याच्या जर पुढं आपण गेलो तर पनामा इथे गल्फ ऑफ पनामा आहे. त्याच्या पुढे इथे एक देश दिसतो आपल्याला, इक्वाडोर. इक्वाडोरला तो इक्वेटोरवर असल्यामुळे त्याला इक्वाडोर असं नाव दिलेलं आहे. बघा इथे हे गल्फ ऑफ पनामा, त्याच्या पुढे इक्वेटोरच्या इथे गॅलापॅगस आयलँड आहे. त्यानंतर गल्फ ऑफ गुआनगुल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. गल्फ ऑफ गुआनगुल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मासे सापडतात आणि यामधून चीनसुद्धा इथे येऊन ते समुद्राच्या आतमध्ये असलेले काही जे मिनरल्स आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इक्वाडोर आणि चीनचं कॉन्फ्लिक्ट नेहमी आपण चर्चेत असतं, हे आपण बघितलेलं आहे किंवा ऐकत असतो. या ठिकाणी पुढे आपल्याला ड्रेक पास दिसत असेल. ड्रेक पास हा साऊथ अमेरिकेपासून सगळ्यात जवळ अंटार्क्टिका खंडावरती जाण्यासाठी हा सगळ्यात जवळचा भाग पडतो. म्हणून याच मार्गातून सैनिक बहुतेक वेळा अभ्यासासाठी या अंटार्क्टिका खंडावरती जात असतात. या ठिकाणी तुम्हाला एक आयलँड दिसत असेल, ज्याचं नाव आहे फॉकलँड आयलँड. याच्यावरती UKचा कब्जा आहे, पण त्याच्या समोरचा देश जर बघितला तर तो आपल्याला दिसतो आहे अर्जेंटिना. तर ह्या अर्जेंटिना म्हणतो हे आमच्या देशासमोर आहे म्हणून आमचा त्याच्यावरती राज्य असलं पाहिजे. पण अमेरिका आणि चीन हे या ठिकाणी यांचा रोल महत्त्वाचा ठरतो. अर्जेंटिनाला चीन सपोर्ट करतो आणि फॉकलँड आयलँडचा जे UK आहे त्यासाठी अमेरिका UKला सपोर्ट करत असतो. जे आपण बघत असतो की अमेरिका आणि चीन यांचं सध्या जगावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते आपली भूमिका मांडत असतात. त्याच्यापुढे दोन आखात आपल्याला गल्फ ऑफ सॅन जॉर्ज आणि गल्फ ऑफ सॅन मॅटाईस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि पुढे जर आपण बघितलं या ठिकाणी फ्रेंच गुआना, सुरिनाम, व्हेनेझुएलामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात खनिज साठे आहेत असं ऐकलं जातं. पण व्हेनेझुएलाचं नाव आपण कुठेच ऐकत नाही, पण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त खनिज साठे आहेत हे फक्त माहिती आहे, पण काढलं जात नाही. त्यासाठी याचं नाव आपण बहुतेक ठिकाणी कुठे ऐकत नाही. आपण चला पुढे जाऊया. हे बघा, अटाकामा डेझर्ट आणि पॅटागोनिया ही 2 डेझर्ट या ठिकाणी आहेत. अटाकामा हा सर्वात शुष्क वाळवंट आहे. जगातील सर्वात शुष्क वाळवंट अटाकामा डेझर्ट म्हणून ओळखला जातो. ही 2 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. जी आपण बघा या ठिकाणी अर्जेंटिना नावाचा देश आपण बघितला होता आणि या ठिकाणी चिली, या ठिकाणी पेरू, या ठिकाणी बोलिव्हिया, पॅराग्वे असे देश आपण लक्षात ठेवायचे आहेत. जेणेकरून सराव करा, जेणेकरून आपल्याला ही नावंसुद्धा लक्षात राहिली पाहिजेत. पुढे आपण काही रिव्हर्स या ठिकाणी पाहणार आहोत. बघा या ठिकाणी बाण दाखवून प्रत्येक देशातील नदींची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण जगातील सर्वात मोठी नदी म्हणालो मी, लांब नाही, तर ॲमेझॉन ही जी नदी आहे ती जगातील सर्वात मोठी नदी आहे, म्हणजे जास्त पाणी वाहून नेणारी नदी. याच्याबद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे बघा या ठिकाणी ब्राझील हा सगळ्यात मोठा देश आहे की नाही साऊथ अमेरिकेमधला. या ठिकाणी ही ब्राझीलमधली ही ॲमेझॉन नदी आहे जी सर्वात मोठं पाणी जास्तीचं पाणी या ठिकाणी वाहून नेते. त्यानंतर काही विशेष नद्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आता ही सॅन फ्रान्सिस्को जी नदी आहे ती फक्त त्या देशापुरतीच मर्यादित आहे, जी ब्राझीलमध्ये येते आणि ब्राझीलमध्येच त्या ठिकाणी आपल्याला संपलेली दिसते. आता या ठिकाणी ही जर नदी आपण बघितली, रिओ दी प्लाटा ही अर्जेंटिनामधली नदी आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे हे बघा, हे 2 नावं दिलेत, पराना आणि जी उरुग्वेमधून येणारी दुसरी नदी आहे. हे 2 जेव्हा एकत्र येतात त्यापासून ही नवीन नदी नाव निर्माण होतं, रिओ दी प्लॅटो ही नदी नवीन नाव तयार होते, या ठिकाणी ही जाते. त्यानंतर ओरेनिको नावाची नदी आहे, ही व्हेनेझुएलामध्ये आहे. त्यानंतर इथे कोलंबियामध्ये कोणती नदी आहे, माग्डालेना ही नदी. अशा पद्धतीने आपण या नद्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. आता बघा, आपण सुरुवातीला जेव्हा नकाशा बघितला तेव्हा इथून इक्वेटर या भागातून
असं इक्वेटर जाताना बघितलं. या ठिकाणी म्हणून ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या खाली हा रिजन दिसतो आपल्याला पंपास. जर या ठिकाणी मकरवर्त असेल तर इथे पंपास हा समशीतोष्ण भागातला एक गवताळ प्रदेश आहे, त्याला पंपास म्हणतात. आणि जे उत्तर अमेरिकेमध्ये होतं त्याला आपण काय म्हणालो होतो, प्रेरीज. त्यानंतर परीक्षेत असं जर विचारलं समशीतोष्ण भागातील जो पट्टा आहे त्याला पंपास म्हणतात, पण त्याच्यावरती जर प्रश्न विचारला, हा पंपास तर सगळ्यांनाच माहिती असतो, पण शीतोष्ण भागामध्ये काय, उष्णकटिबंधीय भागातल्या यांना काय म्हणतात गवताळ प्रदेशाला, तर ही 3 नावंसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जी तुम्हाला आता मी दाखवतो आहे. ही ग्रँड चाको आहे, सेल्वास आहे किंवा लानोस आहे. ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची, ही खूप महत्त्वाचं आहे. पंपास आणि प्रेरीज या कॉमन नावं सगळ्यांना माहिती आहेत, किंवा समशीतोष्ण भागातली गवताळ प्रदेशांची नावं आपल्याला सांगता येतील, पण ही ग्रँड चाको, सेल्वास आणि लानोस ही नावंसुद्धा गवताळ प्रदेशाच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. आणि पुढे जर बघायचं झालं तर बघा, याच नकाशावरती तुम्हाला मी दाखवतो. हा जो तुम्हाला हा भाग दिसतो आहे विटकरी रंगाचा, हा अँडीज पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? अँडीज पर्वत आहे. ह्या अँडीज पर्वत जवळजवळ 7 देशातून गेलेला आहे. किती देशातून गेला आहे? 7 देशातून हे अँडीज पर्वत गेलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी जर सगळ्यात मोठा जर पर्वत कुठला आहे, अकॅनागुआ नावाचा 6961 मीटर, 6961 मीटर उंच या ठिकाणी हा पर्वत आहे. तर हा पर्वत दोन्ही अमेरिकेमधला सर्वात उंच आहे, किंवा आपण जर विचार केला दक्षिण गोलार्ध आहे, दक्षिण गोलार्धात सुद्धा सर्वात मोठा हा पर्वत आहे. परत पश्चिम गोलार्धात आपण बघितलं बघा ना, मूळ रेखावृत्तामुळे 2 भाग झाले, पूर्व आणि पश्चिम, त्यातला सुद्धा हा सर्वात मोठा पर्वत. ही 3 वैशिष्ट्य आपल्याला या पर्वताच्या बाबतीत लक्षात ठेवायची आहेत. परत एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ही जी ओरिन्को रिव्हर या ठिकाणी दिसते तुम्हाला, ओरिन्को रिव्हरवरती एंजल नावाचा धबधबा आहे, सर्वात उंच धबधबा, 979 मीटर लांब उंच असा धबधबा आहे, तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने साऊथ आफ्रिकेची बरीचशी माहिती आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. जर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आवडू सबस्क्राईब करा. धन्यवाद.